नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला एक रेसिपी दाखवणार आहे जी टिफिनसाठी एकदम मस्त ऑप्शन आहे. पालक बटाटा. ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि पटकन बनते. कढईमध्ये तेल गरम झाल्यावर जिऱ्याची फोडणी देणार आहे. जिरं तडतडलं की याच्यामध्ये आपण टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडा गुलाबीसर झाला की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. इथे मीडियम टू हाय फ्लेम ठेवली आहे, त्याच्यामुळे मी कंटिन्युअस त्याला स्टर करत राहणार आहे. इथे हा टोमॅटो टाकला आहे मी. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे आणि थोडा मऊ व्हायला आला की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बटाटा. बटाट्याचे एकदम काप नाही केले आहेत मी, थोडे मध्यम असे तुकडेच केलेले आहेत. या सगळ्यांना एकत्रितपणे शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यावर पटकन शिजतं ते. दुसरीकडे मिक्सरमध्ये पालकाची पानं घेतलेली आहेत, जी मी छान निवडून धुवून घेतलेली आहेत. याच्यामध्ये लसूण टाकला आहे, हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. अशी छान प्युरी बनवून घेतलेली आहे पालकाची. दुसरीकडे कढईमध्ये चेक केलं. बटाटा शिजणं महत्त्वाचं आहे, पण बटाटा अजून शिजलेला दिसत नाही आहे. त्याच्यामुळे याला परत एकदा ढवळून झाकण ठेवून मी शिजायला राहू दिलं आहे. 2-3 मिनिटांनी परत आपण चेक करायचं आहे की बटाटा शिजला आहे की नाही. इथे लो टू मीडियम फ्लेम ठेवलेली आहे आपण. कढईच्या साईडला असं मी चमच्याने दाबून बघितलं आहे. बटाटा ऑलमोस्ट शिजलेला आहे. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये पालक टाकायला हरकत नाही आहे. तर सगळी प्युरी मी याच्यात ॲड केलेली आहे. याच्यावर आपण टाकणार आहोत मीठ. छानपैकी ढवळून घेणार आहोत याला. रंग तुम्ही बघू शकता, फ्रेश पालकाचा मस्त आला आहे. धणे जिरे पूड टाकली आहे थोडी, पण ही ऑप्शनल आहे, तुम्ही नहीं टाकायची तर स्किप करू शकता. अच्छे से मिक्स कर लेना है सब्जी को. छानपैकी ढवळून घेतलेला आहे सब्जी में अच्छे आणि से याला फैल आता जाए. आपण झाकण ठेवून शिजत ठेवणार आहोत, कारण पालक शिजणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि थोडासा जो बटाटा राहिला आहे तो पण शिजून जाईल याच्यामध्ये. यहाँ पर फ्लेम मैंने लो टू मीडियम 2 रखा है. मिनिटांनी परत झाकण काढलंय. 2 मिनट बाद आप देख एक सकते उकळी हो थोड़ा आलेली उबाल आहे आ चुका भाजीला. है. पर अभी परत भी थोडं ढवळून अच्छा सा घ्यायचं. रंग दिख ढवळत रहा है. राहिल्यामुळे भाजी कढईला चिकटणं वगैरे हा प्रकार पकने होत के बाद नाही. पालक का रंग थोड़ा गाढ़ा हो जाता है, सो इसका मतलब अभी पकने में टाइम है. परत झाकण ठेवून और 2 1-2 मिनट के बाद आप घेतल्यानंतर देख सकते हो तुम्ही बघू शकता सब्जी हमारी भाजीचा रेडी है, रंग बदल बदललाय, चुका म्हणजे है पालक पूर्णपणे और ये आलू शिजलेला आहे पालक आणि आपली टिफिन में भाजी भरने के रेडी लिए आहे. रेडी है. टिफिनमध्ये न्यायला खूप छान ऑप्शन आहे. बहुत ही बढ़िया टेस्ट आता आणि है. बघू ट्राई शकता जरूर जास्त पाणी कीजिएगा. ऍड न बच्चों केल्यामुळे को भी ती लीक पसंद पण आता होत है. नाही टिफिनमधून. त्याच्यामुळे हमें बताते आरामात रहिएगा टिफिनमध्ये रेसिपी नेऊ कैसी लगी शकता. आपको माझं और चॅनल सब्सक्राइब बघत करना राहा मत भूलिएगा. आणि माझ्या थैंक यू. रेसिपीवर कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.